जय श्री महाकाल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण जाणार आहे पचमढी. तर आज आलेला आहे तो दिवस ज्या दिवशी आपण जाणार पचमढी. आता बघूया पचमढीला जाताना काय काय होते तर, आणि खूप मजा येणार. कारण की आम्ही दीदी आपण किती लोक जाणार आहे? दीदी आपण किती लोक जाणार आहे? 29. ओके, दीदीला पूर्ण 30 नाही म्हटलं, बरोबर ॲक्युरेट 29 जण आम्ही जाणार आहे. तर आता आपण बघूया काय होतं तर आणि दीदी आणि मी आता चाललो आहे थोडं बिस्किटचे पुढे वगैरे सामान वगैरे आणायला. खाऊन का हे डिहायड्रेशनवाले माणसं आहे, तुम्हाला तर माहीत आहे. स्नॅप हे स्नॅप लवर आहे, आपण नाही आहे. तर आता जाऊया मार्केटमध्ये, खरेदी करूया आणि मग आपण 4 वाजता ट्रेनने निघणार आहे. अबे हे तर आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आहे. तर दीदी म्हणे मला चहा प्यायचा आहे, तर आम्ही आलो चहा प्यायला. चाय चस्का 12. आता चहा पिऊन घरी जाऊया, आपले पॅकिंग करूया. आम्ही निघालेलो आहे स्टेशनसाठी. आता आपण जाऊया आणि जबलपूर गाडी पकडूया. आपल्यासोबत आहे ऋषिकेशचा, अनिकेतचा पप्पा. चला तर मग आता आपण जाऊया स्टेशनवर. तर आपण पोचलो आहे रेल्वेमध्ये. तर आता आपण सीट्स वगैरे शोधत आहे. आता मी डायरेक्ट घाईत होतो, त्यामुळे मी रेल्वे स्टेशन आलो, त्याचा शूट नाही गेला. तर आता आपण पोचलो. आता आपण रेल्वे 5 मिनिटात सुटणार आहे. आता जाऊया. चला तर मग आपल्या सर्व सीट्स वगैरे झालेले आहे. तर हे सर्वजण आलेले आहेत. तर आपण जाऊया आता. हे फोटो काढले एक नंबर जबरदस्त मध्ये. तर ट्रेन सुटलेली आहे आता आपण डायरेक्ट जबलपूरला भेटूया. माझ्यासोबत आहे सोनू दीदी आणि गौरी दीदी. अरे लय जण आहे, हे दोघीच नाही आहे. हे बघा हसून बघ कशी राहिले, हे दोघीच जणी आहे. आता जाऊया, आणखी तुम्हाला भेटवतो सगळ्यांशी. इथं माझी मम्मी बसलेली आहे, डुकरी आजी बसलेली आहे, नंदा काकू बसलेली आहे, वंदना काकू बसलेली आहे. त्यानंतर आणखी येऊ आपण घुमून. अरे निंबोर काका जयश्री माताजी निंबोर काका बसलेले आहे. अरे इथं आपल्या सगळ्यात खतरनाक संजू काका बसलेले आहे. काकाचा चेहरा आला आला आला. चला आता जाऊया, सौरभदा वगैरे सगळ्यांना भेटून येऊया. कुठे बसले काय बसले आता. अरे काय म्हणतो साईडला, इथे साईडला कुठे बसलाय तू? पूर्ण गँग आपली. ओके चलो. अरे काय इथं सौरभदा आता येऊन जाणार ना. गॉगल एक नंबर दिसतोय. अरे विजू भाऊ, जय सियाराम जय सियाराम. चलो आता थोडंसं आपण फोटोशूट करूया. आणि इथे अमोलदा उभा आहे फोनवर बोलत. जय सियाराम. अरे यार हे इथं बसलेले आहे प्रतीक दादा, ऋषीदा. आणखी कोण कुठे बसलाय? गायब आहे सगळे. ओके चल मी सापडतो. अरे यार आणि हे इथं रोशनदा, मोनूदा, अक्षदा उभा आहे. बोलते पब्लिक कैसे हो तुम? हर हर महादेव. साई राम सीताराम. और क्या बोलते मुन्ना? दादा आपलं मराठी माणसं. जय महाराष्ट्र. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. सीताराम. क्या बोलते पब्लिक कैसे हो तुम? आता मी हे म्हणत आहे तुम्हाला, आम्ही चाललो पचमढी चाललो. पचमढीमध्ये काय काय होणार आहे हे दिसणार आहे शिव ब्लॉगर यांच्या चॅनलवरती. बहुत हार्ड. तर या सर्वांना भेटून मी चाललो आहे माझ्या कंपार्टमेंटमध्ये बसायला. आणि तुम्हाला अजून एक सांगण्यात खूप अत्यंत आनंद होत आहे का आम्ही सगळे जे भंडारा करणारे लोक आहे, शिवपुराण गँग आमची. ओके न्यू नेम. तसंच आपल्या गँगचं नाव काय होतं? नया है यह तो बोले की भोज करेगी मौज. तर सगळेजण या ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. खूप छान ब्लॉगर आहे शिव. थँक्यू. सगळ्यांना सगळेजण लाईक, फॉलो, सबस्क्राईब जे काही असेल करा. आणि दिल से तुमको जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल. तर आता आपण चाललोय माझ्या कंपार्टमेंटमध्ये. आता जाऊया. अरे फास्ट झाली स्पीड. तर इथे कोणीतरी चेन पुलिंग केली होती. तर आता आम्ही इथं फोटो काढत बसलो होतो. मस्त बढियामध्ये फोटो काढत बसलो होतो. हा मी कसा निघालो रे? एक नंबर निघतो. तुमचा भाऊ स्मार्ट आहे, विशेष नाही आहे. स्मार्ट आहे माझा भाऊ. हो काय. ओके थँक्यू. ओके हे तो फोटो शूटिंग चालू आहे मयुरी दीदीची. यांनी ट्रेनमध्ये डान्स चालू करून टाकलाय. बघा तुम्ही डान्स कसा करताय. तर इथे यांनी डान्स चालू करून टाकलेला आहे.
पप्पा अरे बापरे अरे बापरे अरे 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 क्या बात आहे बढिया 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 तर इथे आता आम्ही नागपूर क्रॉस केल्यावर जेवण चालू केलेलं आहे. केवळ तर ऋषिकेत दा झोपला होता मस्त. अक्षयभाई शहर में ओ साहिल भाई जय श्री राम. जेवते जेवते मस्त जेवते. ओके राम राम शेठ और दीदी सगळेजण जेवण करत आहे आता आणि तर आता इथं आपलं जेवण वगैरे सर्व झालं आहे. आता आम्ही इथं झोपायच्या तयारीत आहे. तर सगळेजणांनी आपली सीट घेतली आहे. इथे बॅक साईडला मम्मी झोपलेली आहे आणि इथे दाखवतो मी तुम्हाला मोनू दीदी आहे, इथे सोनू दीदी आहे, इथं रामशेठ उल्हाने आपल्या गेले तर ओळखच असतं विशेष नाही याचा. तर असे आपण झोपलेले आहे. आता आपण सरळ पिपरी आल्यावर उतरू. तर इथे सर्वांच्या झोपा झालेल्या आहे आणि आता इथे आपले अर्ध्या तासाचं स्टेशन येणार आहे पिपरिया. आता आपण पिपरियाला उतरूया. पिपरियाला उतरून आपण पचमणीची आता गाडी पोहूया. अक्षता गाडीवर तर की हॉटेलवर राहायचं आता पैदल. अरे यार अक्षता असा लोक करू पैदल बघूया तिथं कायचं शीन होते. तर ब्लॉगमध्ये एंडपर्यंत नक्कीच राहा. आता आम्ही सगळेजण उठलेलो आहे झोपेतून आणि पिपरिया स्टेशन पण आलेलं आहे. आज आपण डायरेक्ट भोलेजाव आहे. तर मला असं म्हणायचं आहे की भाई आम्ही पोचलो आता पिपरिया स्टेशन आणि पिपरियाला आम्ही जाणार आहे पिपरिया. तर आपण इथून जाणार आहे पचमडी भोलेगे नगरी में आणि पचमडी जाताना आपल्याला खूप मजा येणार आहे. आणि हे पिपरियाचे सरपंच रोशन गोरमाळे महादेव घोरमळ आणि ते कुठे गेले डुकरे साहेब. त्यांनी आपली खूप मदत केली आहे पिपरिया स्टेशनच्या बद्दल. थँक्यू दादा. असं असते. तर आम्ही पोहोचलो आहे पिपरियावर. महादेव बाकी झोपेतून उठायचे रे. तर आम्ही इथं पोहोचलो आहे पिपरिया स्टेशनवरती. आम्हाला सगळे विचार ओके या स्टेशनवरती आणि आम्ही एका दादाने विचारलं या पिपरियामध्ये काही बा चांगला आहे का इथं, काही बा चांगलं पाहायला आहे का इथं. तर त्यानं म्हटलं आम्हाला भाजी मंडी आहे म्हणजे इथं चांगली पाहायला फक्त बाकी काहीच नाही आहे म्हणजे. तर मग म्हटलं बाकी सगळं भोलेच्या नगरीत आहे म्हणजे पचमडीत. त्या दादाला आपण दाखवलं पण आहे. असंच ब्लॉक घेत असते. तरी इथं सर्व उतरलेले आहे पिपरिया स्टेशनवरती. आपली पब्लिक पाहू शकता तुम्ही पूर्ण किती लोक आहेत. अरे भोले की फोट अरे की मौज. तर आम्ही पोहोचलो आहे पिपरिया स्टेशनवरती. बाबू काय करून राहिला, कुठून आला तू. आम्ही चाललो आहे या पोरींले सब्जी मंडली घेऊन चहा प्यायले, भाजीपाला घ्यायले. चहा प्यायले. अरे तुम्ही दिसणार नाही पहिल्याच ठिकाण ब्लॅक आहे. मॅन दिस रॉक दिस कोट हॅट. अमरावतीची पब्लिक. मी खास कर पचमडी याच्यासाठी चाललो आहे की बा इंडियाची मॅच जिंकली पाहिजे म्हणून चाललो आहे पचमडी. तर आम्ही आलो इथं चहा प्यायला. आता चहा पिऊन आपण ट्रॅव्हल्समध्ये जाऊया पचमडी. सर्वजण इथं चहा पित आहे. तर इथे आपल्या चहा प्याच्या चक्करमध्ये आपली बस सुटलेली आहे. बसवाला गेलेला आहे घरी. मस्त बस होती यार. पण आता आपण गाडी करूया टवेरा. बघूया आणि ब्लॉगपर्यंत एंडपर्यंत नक्कीच राहा. काहून का टवेरातून आपण चिखलदऱ्यामध्ये जसं राऊंड मारतो ना तसं इथं राऊंड होणार आहे. इच्छे ड्रायव्हर म्हणजे खतरनाक आहे बिलकुल. सन गाडी राहते याची. हा तर इथं 3 टवेरा बोलवलेले आहे. आता आपण टवेऱ्यात बसून जाऊया.
पचमढी एवढं जण आहे, लय जण आहे. तुम्हाला वाटते बघा, मी सांगतो खरी. क्या बोलते ब्रदर, शिव ब्रदर कैसे? बस बोले के आनंद में मग्न हूँ. बोले जय साईराम, जय साई. आता आपण जाऊया पचमढी. तर इथे आपण आता गाडीत बसलेलो आहे. हा अरे यार तो अभी हम पहुंच गए पचमढ़ी में. अरे दादा मराठी माणसं आहेत रे. तर आता आम्ही पोहोचलोय आपण सगळे पोचलो आहेत पचमढी. आता डबल आपण एक एक कट चहा पिऊया मस्त. पुन्हा एकदा पुन्हा दादाची इच्छा पुन्हा. तर आता आपण जाऊया पुन्हा आता वरतं. आता आपण रिसॉर्ट करूया, तर रिसॉर्टमध्ये आपण राहूया आणि नंतर आपण 5 वाजता चौरागड चढाई चालू करूया ब्लॉगमध्ये. आता मी हा ब्लॉग इथे एंड करतो. आता आपण डायरेक्ट उद्याचा ब्लॉग पाहूया. ब्लॉगमध्ये मजा आली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 नक्कीच बघा आणि पार्ट 1 पण नक्कीच बघा. जय श्रीराम, जय श्री महाकाल.